मृत्यू लोका आपुलाले लोकची तुका तुका या नावा ऐका त्यांचे कुळरंग करती निंदा धरती राग खरी खोटी चाहाडी सांग नाही का ते कुळ आपुले असा त्यांचा पत्ता यमधर्माने सांगितला. जा म्हणले मृत्यू लोकामध्ये ते काय करतात चाहड्या करतात लोकांच्या एवढी गोष्टींवरून रागवतात उगच नको त्या गोष्टींवरून रागवत बसतात आणि कोणाची चाहडी करतात गावामध्ये काही सत्कार्य करत असला तर त्याच्यामध्ये पाय घालतात असे लोक आहेत तुम्हाला सापडतील. जा आणि खरोखर आले यमदूत आल्यानंतर हो अमुक कुठे राहतात अमुक कुठे राहतात म्हणे पंढरपूरला गेलेत. म्हणजे कसं काय पेपर फुटला काय माहिती. त्यांना कळलं की अरे यमराजाच्या यादीमध्ये आपलं नाव गेलेलं आहे आपला आता विषय संपलेला आहे. कसं काय पेपर फुटला काय माहिती. मग त्यांनी काय केलं नामदेवरायांच्या दिंडीमध्ये जाऊन ताळ घेतला नाही का. आणि महाराज नामदेवराया आम्हाला वाचवा आमचा नंबर लागलेला आहे आम्हाला वाचवा. मग नामदेवराय म्हटले तुम्हाला वाचायचंय का. हो ना महाराज विचारता काय आम्हाला वाचायचंय आम्हाला मरायचं नाहीये. बरं मग तुम्हाला तुळशीची माळ घालावी लागेल. 2 घालतो ना महाराज आम्ही 4 घालतो. बरं ठीक आहे. नामदेवरायांच्या दिंडीमध्ये सामील झाले. मग गावामध्ये सापडले नाही का हो अमुक पंढरपूर अमुक पंढरपूर. मग यमदूत दिंडीमध्ये आल्यानंतर पाहिलं हा इथे आहेत आपले गिऱ्हाईक. आल्यानंतर नामदेवरायांनी पाहिलं नामदेवराय दंडा घेऊन पुढेच होते हो. नामदेवराय म्हटले नवीन माळकऱ्यांनो आलेले आहेत बरं का ते तुम्हाला घ्यायला. अरे बापरे मग आता काय करायचं महाराज. काय नाही पताक वरती करा आणि म्हणा ज्ञानोबा पडून गेले. वरती पताका बघितल्यावर यमदूत घाबरले महाराज. अरे बापरे वारकऱ्याची पताका आहे भगवी पताका आहे दिंडी चालू आहे. पळून गेल्यानंतर वाखरीला थांबल्यानंतर पुन्हा मीटिंग भरली. अरे आपण जर असं पडून गेलो तर नाही का बिनकामाचे म्हणून आपल्याला हाकलून देतील यमराजा नाही का. आपल्याला हाकलून देतील काही बिनकामाची माणसं आहे तुम्ही गिऱ्हाईक आणू शकले नाही. आपण परत जाऊ आणि त्यांना उचलून आणू. मग एक निश्चय केला आणि त्यांना उचलूनच आणू म्हणले काय होईल ते होईल. पुढे गेले. परत गेल्यानंतर मग परत आपलं नामदेवरायांनी पाहिलं अरे ते परत आलेले आहेत बरं का. आता नुसतं उंच पताका करून भागणार नाही. आता काय करावं लागेल कुंडली कवरदा हरी विठ्ठल देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.